नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद साखळी उपोषण। पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलनाला दिनांक 22 जुलै 2024 पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये सुरुवात केली असून विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण आहे। माहे जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचा पगार, कर्मचाऱ्यांचा निर्वाह निधी भत्ता खात्यात जमा करणे, मासिक विमा पॉलिसी जमा करणे, नवीन धोरणानुसार महागाई भत्ता लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद उपोषण सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 2 दिवसात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। साहेब, आपल्या मार्केट कमिटीचे सर्व कर्मचारी उपोषणाला बसले आहेत दिनांक 22/7 पासून। कशासाठी व का बसले याच्यावर आपण थोडंसं आपल्या याच्यात जर सांगितलं तर बरं होईल। मी कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद सचिव श्री शिवाजीराव मगर। दिनांक 22 पासून जे माझे कर्मचारी, माझे सहकारी मित्र उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचा पगार थकीत असल्यामुळे उपोषणाला बसलेले आहेत। पगार थकीत आहे यात शंकाच नाही आणि तो पगार देण्याची ग्वाही सुद्धा दिलेली, लेखी ग्वाही दिलेली 23/7/2024 पत्राद्वारे। जे काही देणे असेल त्यांचे ते आपण लवकरात लवकर देऊत असे सभापती, माजी सभापती, उपसभापती आणि काही संचालक मंडळ असे आम्ही जाऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, तरी सुद्धा त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आलेला नाही। मी त्यांना पुन्हा विनंती करतो की आपले जे काही देणे असेल ते लवकरात लवकर निरंक करण्यात येईल। त्यामुळे आपण तूर्त उपोषण थांबवण्याची मी त्यांना कालही विनंती केली, या आपल्या बाईटद्वारे सुद्धा विनंती करत आहे। सर, त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर पुरेपूर दुर्लक्ष आहे। आम्ही ज्या ऑफिसमध्ये बसतो त्या ऑफिसचा शिलाप कधीही कोसळू शकते आणि त्याच्यामध्ये आमचं नुकसान, जीवितहानी पण होण्याची चान्सेस जास्त आहेत। आता तसं म्हणलं तर जीर्ण झालेली कार्यालयीन इमारत असो किंवा दुकाने असो, हे पाडून नवीन बांधकामाचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे। स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा त्याचं केलेलं आहे, पण अद्याप कोणती मंजुरी न आल्यामुळे ते काम होऊ शकले नाही। आणि आजच जर आपण आज उपोषणात बसून जर ह्या गोष्टी म्हणत असाल तर आपण 15, 20, 25 वर्षापासून बरेचसे कर्मचारी काम करत होते, ते आतापर्यंत न दिसता आजच का दिसले? हे जीर्ण झाली हे मलाही माहीत आहे। त्या पद्धतीने आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची पाडण्याची परवानगी सुद्धा मागितलेली आहे, पण कोणतीही गोष्ट आज उपोषणात बसून होणार नाही, त्याला काही वेळ लागेल, ही करण्याचा प्रयत्न चालू आहे। बरं, आपण यांच्या पगारीची व्यवस्था करणार का? कारण ते म्हणतात आम्ही उपोषणाला आता याच्यानंतर आमरण उपोषणाची स्टेप घेऊ। उपोषण स्थगित करण्यासाठी आपण 23 तारखेला पत्र दिलं आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण वसुली करून त्यांचा पगार करणार, तर जवळपास व्यापाऱ्याकडे 30 ते 35 लाख रुपये घेणं आहे। व्यापारी संचालकांना वारंवार विनंती करून वसुलीची कारवाई न झाल्यामुळे माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांच्याकडे आपण प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे। त्यांचे पत्र आल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आपण कारवाई करू, वसुली करू किंवा जी काही कारवाई करण्यास सांगितली ती कारवाई करू आणि त्यांचा कर्मचाऱ्याचे माझे बांधव आहेत त्यांचा पगार आपण लवकरात लवकर करू आणि जो काही भरणा असेल तोही करण्याचा प्रयत्न करू। बरं, आपण याच्या अगोदर प्रशासक असताना बराच काळ याच ठिकाणी सचिव होतात, त्या काळामध्ये अशा कोणत्या समस्या उद्भवल्या? 2 मार्च 2020 रोजी माननीय सुनील भालेराव साहेब, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद, हे या कार्यालयाचे प्रशासक म्हणून काम करत होते, काम पाहिले त्यांनी। त्याही काळात मीच सचिव म्हणून कार्य केले। त्या काळात कर्मचाऱ्यांना पगार देण्याबाबत त्यांचं नेहमीच हे राहायचं की कर्मचाऱ्यांचा पगार पहिला करावा,
नंतर बाकीचे कामं करू. त्या काळात प्रशासकाच्या काळात दर महिन्याच्या 25 तारखेला पगार होत होता. 3 वर्षाच्या काळात कधीही कर्मचाऱ्यांचा पगार थकला होता, दर 25 तारखेला होत होता. पण त्यानंतर संचालक मंडळ आलं आणि संचालक मंडळ नियुक्त झाल्यानंतर सभापती निवड झाली. त्या काळात पासूनच पगार हे थकीत राहिलेले आहे. त्याही काळात मी सचिव होतो. त्याही काळात कर्मचाऱ्यांचा पगार रेग्युलर होत असल्यामुळे कर्मचारी आनंदित होते. आज मी त्यांचं दुःख समजू शकतो. पण या दुःखात त्यांनी त्यावेळेस जसं मला काही पारितोषिक दिले नाही, यावेळेस मी त्यावेळेस जसा चांगला होतो, पण यावेळेस त्यांनी मला चांगले नाहीत हे म्हणणं योग्य नाही. बरं, या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या रकमा थकल्या, त्या संदर्भात आपण त्यांचा या ठिकाणी संपूर्ण माल राहते, सर्व राहते, त्यांच्याबद्दल आपण वारंवार समजा निवेदन वर हे का आपल्या मागण्या करून सुद्धा ते भरत नाहीत आणि तेच लोक या ठिकाणी संचालक पण आहेत. तर ह्या अडीअडचणी त्यांना समजून घेणं हे फार गरजेचं आहे. त्यांनी समजून घेऊन याच्यामध्ये त्यांच्याकडे असलेले थकीत लवकरात लवकर भरावं, याच्यासाठी आपण काही प्रयत्न केले. याबाबत मी एवढंच म्हणू इच्छितो, मागील 2000 पासून मी इथे कार्यरत आहे. तेव्हापासून शेड कधी खाली झालं नव्हतं. पण माजी सभापती अमोलभाऊ बोके यांच्या कार्यकाळात एक शेड पूर्ण खाली झालं. त्यांच्या या निर्णयाबद्दल मी स्वागत करतो. त्यानंतर त्यांना गाळे वाटप करून देण्यात आले होते. पण ते गेल्यानंतर बऱ्याच व्यापाऱ्याकडे शेत स्थगित आहे आणि ते देण्यास टाळाटाळ करत आहे. शेवटचा एक प्रश्न, आता हे कर्मचारी लवकरात लवकर उठावं याच्यासाठी आपण आपल्या परीने काय प्रयत्न करणार आहात? कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन देऊन सुद्धा आज उठले नाहीत. त्यासाठी त्यांचा जवळपास 2 ते 3 महिन्याचा पगार त्यांच्या खात्यात सोमवार ते मंगळवारपर्यंत मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यांनी पगार झाल्यानंतर उठून कार्यालयात बसून माझ्या समोर बसून त्यांच्या सहमतीने कोणत्या रकमांना प्राधान्य द्यायचं आहे हे ठरवून आपण एक सर्वांच्या सहमतीने देण्याचा क्रम ठरवू अशी मी त्यांना कालही विनंती केली. यापुढे म्हणजे आपण त्यांची पगार लवकरात लवकर करणार, लवकरात लवकर सोमवार ते मंगळवार किंवा बुधवार जास्तीत जास्त 2 महिन्याचं मी त्यांना लेखी आश्वासन दिलं. पण 3ऱ्या महिन्याचा आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.